काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अशोक जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय। पिंपरी चिंचवड आणि पुण्यात अजित पवार यांनी दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरपीआय गटाशी युती केली होती, परंतु सचिन खरात यांनी अचानकपणे महापालिकेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे। तसेच त्यांनी माझा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसेल असेही जाहीर केलंय। नंदुरबारच्या नवापूर महामार्गावर भीषण अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आणि मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या धुळ्याच्या 3 तरुणांना शिरपूरचे ॲडव्होकेट अविनाश पाटील यांनी स्वतःच्या खासगी वाहनातून रुग्णालयात पोहोचवून जीवदान दिलंय। अंबरनाथमध्ये नुकतेच निवडून आलेले 12 काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतायत। आगामी महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत हा पक्ष बदल काँग्रेससाठी मोठा राजकीय खिंडार ठरलाय। जालना जिल्ह्यातील मार्डी गावात मंगळवारी दुपारी एका 3 वर्षांच्या निरागस बालकाचे 4 चाकीतून आलेल्या अज्ञात आरोपींनी नाट्यमयरित्या अपहरण केलं। मात्र ग्रामस्थांची सतर्कता आणि पोलिसांनी लावलेली तगडी नाकेबंदी यामुळे घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी मुलाला शेतात टाकून पळ काढला। सोलापुरात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जुना विडी घरकुल शिवाजीनगर गोंधळी वस्ती येथे वडिलांच्या दैनंदिन देखभालीस कंटाळून आणि किरकोळ वादातून पोटच्या मुलानेच 60 वर्षीय वडिलांची लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून हत्या केली आहे। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाच्या उमेदवाराच्या घरासमोर पोलीस गणवेशात रिव्हॉल्व्हर घेऊन फिरणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। माणगावमध्ये अवघ्या 8 वर्षांच्या आरुष नावाच्या लहानग्याचा भरधाव ट्रॅव्हल्सच्या बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालाय। सायकलचा टायर दुरुस्त करून घरी परतत असताना हा अपघात झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। बुलढाण्यात एका रिक्षा चालकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलंय। पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत। ही हत्या की आत्महत्या आहे याबाबत अजूनही सर्व काही गुलदस्त्यातच आहे। अहिल्यानगर एमआयडीसीला नॅशनल डिफेन्स कॉरिडॉर म्हणून विकसित करण्याची घोषणा करत मुख्यमंत्र्यांनी शहराच्या 492 कोटींच्या सुधारित पाणी योजनेला महिन्याभरात मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे। मिरजेतील प्रभाग 6 मध्ये सर्वसाधारण गटातून उमेदवारी दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आझम काझी यांच्यासह टोळीतील 8 जणांविरुद्ध सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत। पुणे शहर आणि पुरंदर तालुक्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जाणारा बोबदेव घाट आजपासून पुढील 7 दिवसांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सोलापूर येथे मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या झाली आहे। या हत्या प्रकरणावरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। तसेच अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 3 मागण्या केल्या आहेत। डिसेंबर 2025 या महिन्यात 44% व्यवहार पुणे परिक्षेत्राचे डाक निदेशक अभिजित बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल पद्धतीने पूर्ण करून श्रीरामपूर विभागाने पुणे परिक्षेत्रात अव्वल स्थान पटकावलंय। पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर पाषाण परिसरात मतदानासाठी नागरिकांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवकाच्या पुत्रासह एकूण 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंजाबमधील फिरोजपूरमध्ये डेरा बाबा रामलाल जवळील हरमन नगर कॉलनीत एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली आणि त्यानंतर त्याने स्वतःच्या आयुष्याची अखेर केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत। तामिळनाडूमधील तिरुनेलवेली जिल्ह्यात एका वडिलानेच आपल्या 15 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केला। त्याने मुलीवर वारंवार रेप केल्याने ती गरोदर झाली। तिरुनेलवेली पॉक्सो विशेष न्यायालयाने 5 जानेवारी रोजी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली। वेदांता ग्रुपचे चेअरमॅन आणि उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेशचं बुधवारी अमेरिकेत निधन झाले। सोशल मीडियावर एक पोस्ट करून अनिल अग्रवाल यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली। अग्रवाल यांनी मुलाशी संबंधित आठवणी शेअर केल्या आहेत। जालंधर लुधियानामधील जालंधर बायपास जवळील सलेम तवरी पोलीस ठाण्याच्या परिसरात मुंबईतून पंजाबच्या घरी परतलेल्या तरुणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृण खून त्याच्या शरीराचे 3 तुकडे केल्यानं खळबळ उडाली आहे। बिहारमध्ये दारूबंदी असताना समस्तीपूर जिल्ह्यात नवीन वर्ष सुरू होताच विषारी दारूमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले। मुसरी घरारी पोलीस स्टेशन हद्दीतील बखरी बुजुर्ग गावात बालेश्वर साहा यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मुलाला अंधत्व आलंय।
बांगलादेशने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा प्रतिबंधांना अधिक कडक करत मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे हाय कमिशन व्हिसा सेवा बंद केली आहे. बांगलादेशने सुरक्षेची कारणे पुढे करत हा निर्णय घेत असल्याचं म्हटलंय. निकोलस मादुरो यांच्या अटकेमुळे आणि व्हेनेझुएलाच्या तेलावर आणि बाजारावर अमेरिकेचे वर्चस्व निर्माण झाल्याने चीनला मोठा झटका बसलाय. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या बाजारात अमेरिकन वस्तूंचाच पुरवठा होईल अशी अटही ठेवली आहे. यामुळे चीनला मोठा फटका बसणार आहे. गेल्या काही काळापासून आक्रमक विस्तारवादी धोरण अवलंबलेल्या अमेरिकेने आज रशियाचा तेलाचा टँकर जप्त केल्याने जागतिक पातळीवरील तणाव अधिकच वाढलाय. तसेच रशियाकडून अमेरिकेवर हल्ला केला जाऊ शकतो असेही बोललं जातंय. अलीकडेच IIT हैदराबादच्या एका तरुणाची खूप चर्चा सुरू आहे. एडवर्ड नाथनला 2.5 कोटींचं पॅकेज ऑफर झालं होतं. आतापर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला इतक्या मोठ्या पॅकेजची ऑफर मिळाली नाही. ही ऑफर या विद्यार्थ्याला इंटर्नशिप नंतर प्री प्लेसमेंट ऑफर म्हणून मिळाली आहे. देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी सोमवारी 100 मिलियन जॉब्स नामक राष्ट्रीय मोहीम घोषित केली. या अंतर्गत आगामी दशकात 10 कोटी रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत. मायक्रोसॉफ्टने 2026 या सालासाठी मोठी भयानक भविष्यवाणी केली आहे. नुकताच एक खळबळजनक अहवाल प्रसिद्ध केला असून यामध्ये 2026 पर्यंत AI मुळे धोक्यात येऊ शकणाऱ्या 40 प्रमुख नोकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. UIDAI ने काही काळापूर्वी लॉन्च केलेल्या आधार ॲपमध्ये एक अतिशय उपयुक्त फीचर जोडले गेले आहे. या नव्या फीचरचे नाव कॉन्टॅक्ट कार्ड आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही QR कोड स्कॅनद्वारे तुमचे डिटेल्स सहज शेअर करू शकता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी रात्री 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी त्या ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करणार आहेत. दिग्गज बॉलिवूड अभिनेते राजेंद्र कुमार यांची पत्नी आणि गौरव कुमार यांची आई शुक्ला कुमार यांचं निधन झालंय. 10 जानेवारी रोजी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरीय शूटिंग प्रशिक्षक अंकुश भारद्वाजवर आता गंभीर आरोप झाले आहेत. प्रशिक्षकाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असल्याची बातमी समोर येत आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.